शिवप्रेमी सामाजिक संस्था लोणारे अलिबाग यांच्या वतीने महाकवी कालिदास कला मंदिर शालिमार नाशिक येथे भव्य शिवशंभू गाथा कार्यक्रम तसेच शिवरत्न महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याचे दिमाखदार आयोजन करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्य, पराक्रम व इतिहासाला उजाळा देणाऱ्या या कार्यक्रमाला शिवप्रेमी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। तब्बल 55 कलावंतांच्या भव्य संचासह सादर करण्यात आलेल्या शिवशंभू गाथा कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक तथा शिवरत्न भूषण सन्मानार्थी रोहित पाटील यांनी सादर केलेल्या एकच राजा इथे जन्मला या गीताने उपस्थितांना मंत्रमुग्ध केलंय। तसेच कलर्स मराठी गौरव महाराष्ट्राचे महाविजेते वैभव थोरवे आणि सोनी टीव्हीवरील भारताचे पहिले मराठी इंडियन आयडॉल विजेते सागर म्हात्रे यांनी आपल्या दमदार व ज्वलंत स्वरांनी छत्रपती शिवशंभूराजांच्या शौर्यगाथा सजीव केल्या। ऐतिहासिक कथा, प्रेरणादायी निवेदन आणि शौर्यगीतांच्या माध्यमातून सादर करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली आहे। यावेळी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा विश्वरत्न महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आलाय। पुरस्कार प्राप्त मान्यवरांच्या कार्याचा गौरव करताना उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे अभिनंदन केले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भारतीय बहुजन सेनेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर प्रशांत घोडेराव, शिवरत्न भूषण गायक रोहित पाटील, मेलोडियस कराओके क्लब नाशिकचे उदय पाटील यांच्यासह सर्व गायक, निमंत्रक, पुरस्कारार्थी, शिवप्रेमी नागरिक आणि उपस्थित प्रेक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले। शिवचरित्राचा प्रेरणादायी वारसा जपणारा आणि नव्या पिढीपर्यंत छत्रपतींचा इतिहास पोहोचविणारा हा सोहळा नाशिककरांसाठी अविस्मरणीय ठरला। शिवप्रेमी सामाजिक संस्था लोणारे यांचे सर्व प्रमुख अध्यक्ष श्री रोहितजी पाटील यांच्या संस्थेच्या माध्यमातून शिवशंभू गाथा व शिवरत्न भूषण पुरस्कार महाराष्ट्रासाठी आज इथं महाकवी कालिदास कला मंदिर इथे जो कार्यक्रम आयोजित केला होता त्यामध्ये प्रामुख्याने शिवशंभू गाथाच्या माध्यमातून 11 गाणे व 11 गाथा छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा हा सगळं कार्यक्रम बघितल्यानंतर असं वाटलं की आम्ही पूर्णपणे इतिहासात गेलो आणि प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांचा जो फील जो आहे शिवरायांचा फील आम्हाला इथे मिळाला। छत्रपती संभाजी महाराजांचं जे भावना जे आहे त्यांचं ज्यांनी जे देशासाठी जे केलं त्याचं सगळं आम्हाला पूर्ण असं प्रत्यक्षात उतरल्यासारखं वाटलं। अतिशय सुंदर असा कार्यक्रम आणि महाराष्ट्रामध्ये जी रोहितजी पाटील आणि त्यांचं टीम, त्यांचे चमू जो पूर्ण महाराष्ट्रात त्यांचे विचार जे पोहोचण्याचं काम करत आहे त्याबद्दल हा संपूर्ण महाराष्ट्र त्यांचं भरपूर ऋणी राहील, खूप आभारी राहील। त्यांच्या पुढच्या वाटचालीस मी आमच्या भारतीय बहुजन सेनेतर्फे मी खूप हार्दिक शुभेच्छा देतो। नमस्कार, मी उदय पाटील। आज महाकवी कालिदास कला मंदिर या ठिकाणी शिवप्रेमी सामाजिक संस्था लोणारे तालुका अलिबाग आणि मेलोडियस कराओके क्लब नाशिक या दोन्हींच्या संयुक्त विद्यमाने आज शिवशंभू गाथा हा एक सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे। नाशिक शहराच्या विविध कला गुणांना आणि पब्लिकला वेगवेगळ्या पद्धतीचं गाण्यांची जी सवय आहे त्यातूनच छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच आपले आराध्य दैवत त्यांच्याबद्दलची माहिती, काही गाथा, काही छोट्या गोष्टी, त्यांच्याबद्दलच्या घटना आणि त्यावर आधारित गाणी देखील अशी की जे स्वतः रोहित पाटील यांनी कंपोज केलेले आहेत। एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर या गाण्याचे जे फेम आहेत रोहित पाटील यांच्या माध्यमातून, यांच्या विचारांनी तयार झालेले गाणी आणि त्यांनीच संगीतबद्ध केलेली गाणी आजच्या या कार्यक्रमात आहेत। नृत्य, स्क्रीन, गाणं या सगळ्यांचा संगम आज आपल्याला महाकवी कालिदास कला मंदिरमध्ये पाहायला मिळणार आहे। त्याचसोबत आजच्या या शिवशंभू गाथा या कार्यक्रमामध्ये जे निवेदक आहेत त्यांच्या निवेदनातून अक्षरशः छत्रपती शिवाजी महाराज आपल्या डोळ्यासमोर उभे आहेत असं आपल्याला जाणवतं आणि खरोखरच वेशभूषा करून ज्या पद्धतीने शिवबांचा रोल करणारे आपल्यासमोर येतात तर खरोखरच आपलं मन भारावून जातं आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, प्रेमाने आज हा नाशिकमधला महाराष्ट्रातील 16वा प्रयोग नाशिकमध्ये होत आहे आणि तो यशस्वी होणार आहे यात काही शंका नाही। जवळपास सगळेच तिकीट सेल आउट झालेले आहेत
आणि नाशिककरांनी भरभरून या कार्यक्रमाला प्रतिसाद दिलेला आहे. मी स्वतः उदय बापू पाटील मेलोडियस कराओके क्लबच्या माध्यमातून गेल्या 7 वर्षापासून नाशिक शहरात गोविंदनगर आणि सिडकोमध्ये 2 ठिकाणी क्लब चालवतो. या माध्यमातून आतापर्यंत साधारण 350-400 गायक वेगवेगळ्या स्टेजवर आपल्याला गाताना दिसतील आणि नाशिक शहरातील कलावंतांना एक उजाळा देण्याचं काम आम्ही आमच्या परीने करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत आणि आपण देखील असाच प्रेम स्नेह आम्हाला नक्की द्यावा अशीच आपल्याकडनं अपेक्षा आहे. कार्यक्रम नक्की यशस्वी होणार, कारण तिकीट बुकिंग झालेले आहेत. 5:30ला कार्यक्रम आहे आणि 5 वाजेपासूनच लोक या ठिकाणी मध्ये येण्यासाठी उत्सुक झालेले आहेत. खरोखर छत्रपतींवर आजही लोकांचं तितकंच प्रेम आहे आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये एक मुख्य गाणं आहे, कुठं असेल कसा असेल माझा शिवबा. म्हणजे राजांची आज देखील आपल्याला गरज भासते हे आज आपल्या येणाऱ्या प्रेक्षकांच्या माध्यमातून आपल्याला कळतं आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. आज या ठिकाणी शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि शिवछत्रपती संभाजी महाराजांवर जी या ठिकाणी कथा आणि गाण्यांचा कार्यक्रम रोहित पाटील आणि त्यांच्या टीमने आयोजित केला. खरोखर एक परत राजे जन्माला आले असा 100% या ठिकाणी आल्यावर वाटलं. त्यांची कथा आणि गाणे ऐकून सगळे आलेले शिवप्रेमी अतिशय प्रभावी झाले. मी सुद्धा स्वतः प्रभावी झालो आणि मी रोहित पाटलांचा एक कार्यक्रम, डॉक्टर प्रशांतराव माझे मित्र आहेत, मी एक कार्यक्रम तुमचा ठेवील, तुम्हाला फोन करील 100%. आणि मी माझ्या शाळा आहे तिथं 5000 मुलांचा कार्यक्रम आणि तुमचा मी 100% यांना सांगून बुक करू आपण आणि मग मी वेळ दिल्यावर माझ्याकडे या. आपण महिनाभर अगोदर ठरवू. साहेबांचं एक वैशिष्ट्य सांगतो, त्यांच्या दारात गेलेला कोणी Manoj Kumar Yadav. This is a very good initiative by Shiv Premi Samajik Sanstha Lonare, Alibag. Thank you so much for considering me for this precious award. Thank you. I am from Mother's Touch, chairman of Mother's Touch Educational and Welfare Trust. Thank you so much. Myself Yogen Manoj Yadav. I am the managing trustee of Mother's Touch Academic School Nasik, and this is a very great initiative by the Sanstha. We appreciate this as very much and thank you so much for hosting this wonderful event. श्री क्षेत्र लहवीत या गावातून आलेलो आहे. आर्मीमध्ये होतो, रिटायर्ड झालो. आज अक्षरशः हा कार्यक्रम बघितल्यानंतर डोळ्यांत पाणी आलं. आपण ज्या भूतकाळातल्या ज्या गोष्टी आज डोळ्यापुढं साकारल्या. इतका छान कार्यक्रम उदय बापू सरांनी नियोजन केलं आणि रोहित सरांनी त्याचं संपूर्ण प्रदर्शित हा कार्यक्रम इतका छान, इतका सुंदर झाला का माझी संपूर्ण पत्रकार परिषद जे महाराष्ट्रातले जेवढे पत्रकार परिषद जे असे कार्यक्रम होतात अशा ठिकाणी जाऊन या कार्यक्रमाची प्रस्तुती करावी. आणि माझं मुख्यमंत्री साहेबांना एक नम्रतेचं निवेदन आहे की रोहित पाटलांना जी काही आर्थिक मदत असेल जेणेकरून हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण देशात अशाच प्रकारे चांगल्या प्रकारे प्रस्तुत करावा आणि लोकांपर्यंत त्याची जागृती करावी. शिवछत्रपती शिवाजी महाराजांची, शंभूराजांनी या स्वराज्यासाठी काय अर्पण केलं आणि हे देशाला आणि महाराष्ट्राला, संपूर्ण जगाला दाखवावं अशी माझी नम्र विनंती. 200 वर्षाचा इतिहास 2 तासात स्टेजवर मांडणं ही साधी गोष्ट नाही आहे आणि प्रत्यक्षपणे छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज स्टेजवर मांडला, ज्वलंत इतिहास मांडला आणि प्रत्येक माणसाला, प्रत्येक व्यक्तीला रडवलं. ते रडवण्याचं कसब कला किंवा जी हातोटी शिवप्रेमी संस्थेने जी म्हणजे त्यांच्यामध्ये जी कला निर्माण झालेली आहे. खरं तर शिवप्रेमी हे जे संस्था आहे लोणाऱ्याची, अलिबागची, यांना असे कार्यक्रम जर केले तर महाराष्ट्रामध्ये ते लवकरात लवकर लोकप्रिय होतील आणि हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचेल अशी आशा वाटते. अप्रतिम सादरीकरण, अप्रतिम कलावंत आणि अप्रतिम सगळं काही यशस्वी करण्यासाठी भारतीय बहुजन सेनेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर प्रशांतजी घोडेराव साहेब यांनी फार मेहनत घेतली, कष्ट घेतले आणि एवढ्या कमी वेळामध्ये हा कार्यक्रम यशस्वी त्यांनी केला. त्याच्याबद्दल आम्ही सर्व त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि मीडियाची जबाबदारी आयुष्यमान जे ज्येष्ठ पत्रकार आहेत नेटावणे साहेब आणि आमचे अनिलजी केदारे साहेब
हे प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये त्यांचा सहभाग असतो आणि हा कार्यक्रमाचं वृत्तांकन सुद्धा त्यांनी व्यवस्थित केलेलं आहे. आम्ही सगळ्या टीमच्या वतीनं त्यांनाही शुभेच्छा आणि धन्यवाद देतो. ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.